तर भावानो मी तुमचं आर्यन ब्लॉगर. तर भावानो विषय असा आहे की आता भावानो मी एक थॉट घेतलाय की भावानो जे माझ्यासोबत जी 10 माणसं आहेत ना, तर भावानो त्याच्यातली 4 माणसं माझ्यासोबत म्हणजे चांगली येते आणि 6 माणसं आहेत ती जरा वाईट येते. तर भावानो विषय असा आहे की मी जे माझ्यासाठी 4 माणसं जे आहेत ना माझ्यासाठी, तर भावानो त्यांच्यासाठी मी जेवढा प्रयत्न करायचा तेवढा चांगला होण्याचा प्रयत्न करेल. आणि जी 6 माणसं आहेत ना राहिलेली, तर भावानो त्यांच्यासाठी विचार करणं सोडून देईल. कारण की विषय असा आहे की भावानो त्यांच्यात जर मी 6 माणसात जर त्या गुंततो राहिलो तर मी त्यांना म्हणजे मी त्यांना सारखं म्हणजे समजवतो राहिलो की मी असा आहे मी तसा आहे. तर भावानं त्याच्यात माझी एनर्जी घालवण्यापेक्षा मी आपलं जे माझे 4 माणसं आहेत ना त्यांनाच भावनो मी अजून त्यांना मी माझ्यातर्फे अजून प्रोत्साहित करेन की भावनो की आपण असं करू तसं करू. त्यामुळे भावनो 4 माणसं आहेत तुमच्यासोबत ती भावना महत्वाची आहे. जी 6 माणसं तुम्हाला नाव ठेवतात आज, तर ती उद्या तुम्हाला बोलतील की भावनो की आपण यांच्यासोबत असतो, तर भावना आपण यांच्यासोबत असतो. त्यामुळे भावना तुम्हाला दुनियाशी काय घेणं देणं नाही. तुम्हाला जी महत्वाची 4 माणसं आहेत ती तुम्ही ठरवून ठेवा भावनो. म्हणजे परत जर तुम्ही म्हणताल की या 6 माणसाला आपण जेवढा टाइम घालवला तेवढा जर या 4 माणसाला टाइम घालवला ना, तर भावनो आता आपण म्हणजे आयुष्यात सक्सेसफुल असतो भावनो. तर तुम्ही आता बघू शकता. तर भावनो मी जसं चालतो प्रो मला, तर भावनो जस्ट मला आता म्हणजे एक विचार डोक्यात आला की भावनो दुनियेसाठी आपण एवढं करण्यापेक्षा आपले जे सभोवतालचे जे जवळचे 4 माणसं आहेत भावनो, त्यासाठी आपण थोडेफार जास्त प्रयत्न केले ना भावनो, तर आपण अवश्य सक्सेसफुल नक्की होऊ. तर भावनो आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.